नाशिकमधली ही घटना नाशिकमध्ये गीतेदाराड्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। यानंतर आपण थेट जातोय भंडारा गोंदियामध्ये। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसंदर्भातले अपडेट समोर येत आहे। भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झालेले आहेत। भंडारा गोंदियामधनं पुढची अपडेट समोर आलेली आहे। अविनाश ब्राह्मणकर भाजपचे उमेदवार विजयी ठरलेले आहेत। आपण पाहतोय भंडारा गोंदियामधला विजय समोर आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम देशमुख जोडले गेलेले आहेत। शुभम, किती मतांनी विजयी झालेत ते? नक्कीच अविनाश ब्राह्मणकर यांना 304 मते पडली आहेत। तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभे असलेले नरेश ईश्वरकर यांना 152 मत मिळाली आहेत। 457 पैकी एक मत अवैध ठरलेलं आहे, त्यामुळे अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झालेला आहे। जी नेमकी या आता विजयी हे घोषित झाल्यानंतर समर्थकांमध्ये कसा जल्लोष आहे, काही वातावरण तिथले सांगू शकता का? समर्थक आता आलेले आहेत आणि थोड्या वेळातच जल्लोष नक्की होणार आहे। जी, धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय भंडारा गोंदियामध्ये भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झालेले आहेत। दुसरा हा निकाल हाती आलेला आहे आपल्या। पहिला निकाल नागपूरमधला होता। नागपूरमध्ये भाजपाचे राजीव पोद्दार विजयी ठरले होते। काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव झालेला। यानंतर दुसरा निकाल आपल्या हाती येतोय भंडारा गोंदियातला। भंडारा गोंदियामध्ये अविनाश ब्राह्मणकर हे विजयी ठरलेले आहेत भाजपाचे, आणि त्यांच्या विरोधात असलेला काँग्रेसचा उमेदवार मात्र इथं त्याचा पराभव झालेला आहे। भंडारा गोंदियामधलं हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर विजयी झालेले आहेत आणि भंडारा गोंदियामधला हा निकाल आपल्या हाती आलेला आहे। भाजपाच्या अविनाश ब्राह्मणकर यांना 303 मतं मिळालेली आहेत आणि अपक्ष त्यांच्या विरोधात होते नरेश ईश्वरकर यांचा मात्र पराभव झालेला आहे 303 मतांनी।